रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। बुरहानपूर अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाअंतर्गत रावेर यावल फैजपूर आणि सावदा शहरातील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजनासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली। बैठकीत शहरातील वाहतुकीच्या समस्या, नागरिकांच्या मागण्या आणि भविष्यातील विकासाचा सखोल आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। तसंच निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुरहानपूर अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचं काम वेगाने सुरू करण्यात आलंय। वाढती वाहतूक आणि शहरातील गर्दी लक्षात घेऊन रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना वळसा घालणारे बायपास मार्ग विकसित करण्यात येत आहे। या बायपासमुळे शहरातील विद्यमान मुख्य रस्त्यांच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती। ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्र शासन आणि NHAIकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरातील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे। या प्रकल्पामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे। याच सोबत व्यापारी व्यवहाराला चालना, दळणवळण व्यवस्थेत सुधारणा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याने हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। रस्ते विकास, सुरक्षित वाहतूक आणि शहरांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी एक मोठी विकास भेट मानली जाते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव।